जय शिवराय मित्रांनो. पीके टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा मुद्दा खूप खास होणार आहे आणि संपूर्ण तुम्हाला स्टार्ट टू एंड सगळे मी याच्यामध्ये शिकवणार आहे. तर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असाच व्हिडिओ आपण या चॅनलवरती संपूर्ण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्ही जेव्हा यूट्यूबवरती एखादा व्हिडिओ अपलोड करता पूर्वी तुम्हाला ते व्हिडिओ एडिटिंग करणे गरजेचे आहे. तर ती व्हिडिओ नक्की कशी एडिट करायची असते, कशाप्रकारे तुम्ही इफेक्ट देऊ शकता, काय काय त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता, संपूर्ण सिरीज आपण घेऊन येणार आहोत. आणि आज या व्हिडिओमध्ये काइनमास्टरमधून आपण कशाप्रकारे एकदम मस्तपैकी ते व्हिडिओ एडिट करू शकतो, हेच आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ नीट पहा. प्रत्येक फ्यूचर तुम्हाला समजणे गरजेचे आहे. म्हणजे तुम्हाला एडिटिंग करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला पाहूया आपण काइनमास्टरवरती कशाप्रकारे तुम्ही व्हिडिओ एडिटिंग केली पाहिजे. मित्रांनो, कोणते व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी कोणताही सॉफ्टवेअर वापरायची गरज नाही. तुम्हाला प्ले स्टोअरवरून काइनमास्टर ॲप्लिकेशन एकदम बेस्ट ॲप्लिकेशन आणि इफेक्ट वगैरे सगळे आहे. मित्रांनो, कोणत्याही व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी कोणताही सॉफ्टवेअर वापरायची गरज नाही. तुम्ही प्ले स्टोअरवरून काइनमास्टर ॲप्लिकेशन एकदम बेस्ट ॲप्लिकेशन सगळे आणि इफेक्ट वगैरे सगळे याच्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये यूज करायचे आहे. तुम्ही जर काइनमास्टरचा जो लोगो आहे ते लोगो तुम्ही वॉटरमार्क जो आहे ते वॉटरमार्कसुद्धा कसा रिमूव्ह करू शकता हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुम्हाला सगळी माहिती देणार आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपण बेसिक एडिटिंग कसे करायचे ते पाहणार आहोत आणि लगेच तुम्हाला ॲडव्हान्स सेटिंगसुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सगळे व्हिडिओ लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्की नीट पहा. सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारे काइनमास्टर ओपन झाल्यानंतर काय करायचे आहे, क्रिएट न्यूवरती क्लिक करायचे आहे. क्रिएट न्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही करायचे आहे. 16:9चा एक्सपेक्टर रेशो हा निवडायचा आहे. नेक्स्ट पर्यायावर क्लिक करायचे आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे इथे इंटरफेस दिसेल. पहिल्यांदा मीडिया ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. बेसिक सेटिंग मी तुम्हाला दाखवतो. बेसिक एडिटिंगमध्ये काय करायचं आहे, पहिल्यांदा आपल्या मोबाईलची स्क्रीन. तर मित्रांनो, बघू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस येईल. तर मित्रांनो, तुम्हाला बेसिक सेटिंगमध्ये काय करायचे आहे, तुम्ही जे स्क्रीन रेकॉर्डिंग केलेलं आहे मित्रांनो, ते इथे व्हिडिओ ॲड करायचा आहे. सो बघू शकता मी ते व्हिडिओ ॲड केलेला आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओला मोबाईलचा PNG क्रोम ब्राउझरवरून डाउनलोड करायचे आहे मित्रांनो. मी ऑलरेडी एक PNG डाउनलोड केले आहे. PNG कसे ॲड करायचे मित्रांनो, त्यासाठी लायरवर क्लिक करून मीडियावर जाऊन मित्रांनो, जे तुम्ही मोबाईलचे PNG डाउनलोड केलेले आहे, डाउनलोड ऑप्शनमध्ये गेल्यानंतर मित्रांनो, इथं मोबाईलचा PNG दिसतो मित्रांनो. त्यानंतर ते PNG लास्टपर्यंत कसे वाढवायचे मित्रांनो, त्याचे ड्युरेशन असे वाढवू शकता. बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही ड्युरेशन वाढवू शकता. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला ते कसे ॲडजस्टमेंट करायचे आहे, त्यासाठी मित्रांनो सर्वप्रथम असे ते वाढवून घ्यायचे आहे मित्रांनो. मोठे करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला मोबाईलच्या PNGवर क्लिक करून तुम्हाला ब्लेडिंग ह्या ऑप्शनवर क्लिक करायचे. ब्लेडिंग ऑप्शनवर केल्यानंतर मित्रांनो, त्याचे व्हाईट बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला मल्टिपल, डार्केन असे तुम्हाला जसे हवे तुम्ही इथून ॲडजस्टमेंट करू शकता मित्रांनो. बघू शकता तुमचा PNG कसे दिसत आहे मित्रांनो. मल्टिपल चॉईस करून मित्रांनो, तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲडजस्टमेंट करून घ्यायचे आहे मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, तुमचा मोबाईलचा PNG कसे ॲडजस्ट झालेला आहे मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला जसे हवे तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता मित्रांनो. हे
सो आणि तर मित्रांनो, तुम्हाला जसे हवे तुम्ही इथून ॲडजस्टमेंट करू शकता मित्रांनो. म्हणजे तुम्हाला काइनमास्टरचा लोगो जर रिमूव्ह करायचा असेल तर मित्रांनो, इथे वर तुम्हाला त्यासाठी तुमचा व्हिडिओचा लोगो ॲड करायचा आहे मित्रांनो. व्हिडिओचा लोगो ॲड करायचे त्यासाठी मित्रांनो, त्यासाठी ते वर कोपऱ्यात काइनमास्टरचा लोगो येतो. त्यासाठी मित्रांनो तुम्ही लोगो ॲड करून मित्रांनो क्रॉपिंग क्लिक करून तुम्हाला जसे हवे त्याचे शेप चेंज करू शकता. राऊंड हवे असेल तर मित्रांनो राऊंडमध्ये बी ॲडजस्टमेंट करू शकता. बघू शकता मित्रांनो. सो आता राऊंड कसा दिसतो. हा लोगो इथे वर कोपऱ्यात नेऊन लावायचे मित्रांनो. त्यामुळे तुमचा काइनमास्टरचा लोगो तुम्हाला दिसणार नाही मित्रांनो. बघू शकता तुमचा बेसिक व्हिडिओ तयार झालेला आहे मित्रांनो. तुम्ही इथे स्टिकर बी ॲड करू शकता मित्रांनो. तुम्हाला जे हवे इथून स्टिकर ॲड करू शकता. बघू शकता मित्रांनो. तुम्हाला सबस्क्राईबचे जर ॲड करायचे असेल मित्रांनो, इथून सबस्क्राईब बी असे ॲड करू शकता मित्रांनो. तुम्हाला ॲडजस्टमेंट करायचे आहे कमी जास्त मित्रांनो. सो बघू शकता तुमचा व्हिडिओ बी अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ तयार झालेला आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ सेव्ह कसे करायचे आहे. त्यानंतर वर कोपऱ्याचा चिन्ह दिसतो मित्रांनो, बाण दिसतो वरच्या साईडला, त्यावर क्लिक करून मित्रांनो तुम्हाला जसे हवे तुम्ही इथून ॲडजस्टमेंट करून, जर HD हवे असेल तर फुल HD हवे असेल तर जसे हवे तसे तुम्ही इथून सेव्ह ॲज व्हिडिओ क्लिक करून मित्रांनो इथून अपलोड करू शकता. त्यानंतर मित्रांनो आता ॲडव्हान्स सेटिंगमध्ये काय शिकायचं आहे मित्रांनो. ॲडव्हान्स सेटिंगमध्ये तुम्हाला क्रिएटवर जाऊन मित्रांनो 16.9 चॉईस करून मित्रांनो तुम्हाला इमेज असिस्टंटमध्ये जाऊन मित्रांनो तुम्हाला इमेज सिलेक्ट करायचे आहेत असे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला टेक्स्ट कसे ॲड करायचे आहे मित्रांनो. टेक्स्ट ॲड करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला लायरवर क्लिक करायचे आहे. लायरवर क्लिक करून मित्रांनो इथे टेक्स्टचा ऑप्शन दिसतो मित्रांनो. टेक्स्टमध्ये तुम्ही जाऊन काही बी जे तुम्हाला टेक्स्ट ॲड करायचं आहे ते मित्रांनो तुम्ही टेक्स्ट ॲड करू शकता. त्यानंतर मित्रांनो ओकेवर क्लिक करून तुम्ही तुमच्या टेक्स्टचे फॉन्ट चेंज करून घ्यायचे आहे मित्रांनो. सो फॉन्ट चेंज करून घ्यायचे आहे मित्रांनो. तुमच्या काइनमास्टरमध्ये मित्रांनो फॉन्ट भरपूर आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने जे फॉन्ट हवे तुम्ही इथून यूज करू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्ही टेक्स्टला ॲनिमेशन देऊ शकता. टेक्स्टवर क्लिक केल्यानंतर इन ॲनिमेशन दिसतं मित्रांनो. सो बघू शकता. सो अशा प्रकारचा ॲनिमेशन दिसतं मित्रांनो. आपल्याला कोणता ॲनिमेशन यूज करायचं आहे मित्रांनो, लेटर बाय लेटर करायचं. सो सगळ्यात भारी दिसतो मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो त्याची ड्युरेशन वाढवून घ्यायची आहे बॅकग्राऊंडचे वर टेक्स्टचे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला स्टार्टिंगला असा लेटर बाय लेटर टेक्स्ट ॲड दिसतो. त्यानंतर मित्रांनो तुम्ही त्याचे एंड बी ॲनिमेशन देऊन करू शकता मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो एंड कसा होतो मित्रांनो. अशा प्रकारे एंडला बी तुम्ही ॲनिमेशन तर मित्रांनो एंडला बी तुम्ही ॲनिमेशन देऊ शकता मित्रांनो. सो बघू शकता तुमचा व्हिडिओ कसा तयार झालेला आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला टेक्स्टला कलरही देऊ शकता. कलरवर जाऊन मित्रांनो तुम्हाला जो कलर हवे तुम्ही इथून चॉईस करू शकता. बघू शकता मित्रांनो कलर. त्यानंतर मित्रांनो प्रेझेंटवर क्लिक करून मित्रांनो तुमच्या कलरचा टेक्स्टचे कलर चेंज करू शकता मित्रांनो. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या टेक्स्टचे कलर वगैरे चेंज करू शकता मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला बॅकग्राऊंडला हवे असेल तर मित्रांनो बॅकग्राऊंड कलर बी चेंज करू शकता मित्रांनो. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला करता येते. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला 2 व्हिडिओचे इफेक्ट कसे ॲड करायचे आहे मित्रांनो इमेजसाठी. त्यानंतर स्पीड इथे बघू शकता मित्रांनो. स्पीडवर क्लिक करून मित्रांनो तुम्हाला जो इफेक्ट हवे तुम्ही इथून ॲड करू शकता मित्रांनो. बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही इफेक्ट ॲड करू शकता.
तुम्हाला दाखवतो मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही यावर जाऊन मित्रांनो इफेक्ट असे ऍड करू शकता. बघू शकता मित्रांनो तुमचा इफेक्ट कसा दिसतो. अशा प्रकारे तुम्ही इफेक्ट ऍड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो मीडियावर जाऊन स्क्रीनशॉट मध्ये जाऊन मित्रांनो जो व्हिडिओ ऍड करायचा आहे व्हिडिओ बी ऍड करू शकता मित्रांनो. जर व्हिडिओचा तुम्हाला बॅकग्राऊंड जर रिमूव्ह करायचं असेल तर मित्रांनो व्हिडिओ क्लिक करून तुम्हाला मॅजिक रिमूव्ह क्लिक करायचे आहे मित्रांनो. मॅजिक रिमूव्ह क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचा व्हिडिओचा बॅकग्राऊंड रिमूव्ह होतो मित्रांनो. तर मित्रांनो कमीत कमी 2 मिनिटं लोडिंग घेईल मित्रांनो. त्यानंतर तुमचा व्हिडिओचा बॅकग्राऊंड रिमूव्ह होतो मित्रांनो. बघू शकता मित्रांनो. तुम्ही बघू शकता तुमच्या व्हिडिओचा बॅकग्राऊंड कसा रिमूव्ह झालेला आहे मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही बॅकग्राऊंडचा व्हिडिओ रिमूव्ह करू शकता. जर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये जो मजकूर डिलीट करायचा असेल तर मित्रांनो तुम्हाला कसे करायचे आहे त्यासाठी व्हिडिओ क्लिक करायचे आहे मित्रांनो. व्हिडिओ क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर स्पीड एक कात्री जशी आहे तसे ऑप्शन दिसेल मित्रांनो. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो ट्रिम टू लेफ्ट म्हणजे काय डावीकडनं मित्रांनो तुमचा पोर्शन तेवढा डिलीट होतो आणि ट्रिम टू राईट उजवीकडनं डिलीट होतो. स्प्लिट म्हणजे काय मित्रांनो तुम्हाला 2 व्हिडिओच्या एका व्हिडिओमध्ये जर 2 भाग करायचा असेल तर तुम्हाला स्प्लिटवर क्लिक करायचे आहे मित्रांनो. स्प्लिटवर क्लिक केल्यानंतर बघू शकता मित्रांनो तुमचा व्हिडिओचा 2 भाग होतो. अशा प्रकारे डिलीट होतो. त्यानंतर मित्रांनो बघू शकता आपल्याला टेक्स्ट बी यात ऍड झालेले आहे मित्रांनो. बघू शकता तुमच्या ॲडव्हान्स सेटिंग मध्ये व्हिडिओ कसा तयार झालेला आहे मित्रांनो. अशा मित्रांनो दिसू शकतो मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला इथून स्टिकरही ऍड करू शकता मित्रांनो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो मित्रांनो कोणतेही स्टिकर तुम्हाला जे हवे तुम्ही स्टिकर इथून ऍड करू शकता मित्रांनो. एखादे स्टिकर घेऊन मित्रांनो बघू शकता असे स्टिकर तुम्ही घेऊन मित्रांनो असे पैशाचा बरसात वगैरे करू शकता मित्रांनो. हे तुमच्या व्हिडिओच्या फ्रंटला दिसत आहे मित्रांनो. ते बॅकला कसे घालायचे त्यासाठी मित्रांनो त्या स्टिकरवर क्लिक करून मित्रांनो इथे कोपऱ्यात 3 टिपके दिसतो मित्रांनो. त्या 3 टिपके क्लिक करून डुप्लिकेट म्हणजे हा असाच इमेज मित्रांनो अनेक इमेज हवे असेल तो इफेक्टवर क्लिक करायचे मित्रांनो. ब्रिंग टू फ्रंट म्हणजे तो फ्रंट साईडला आहे ऑलरेडी. आता ते बॅकला कसे घालायचे मित्रांनो. सेंड टू बॅक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बघू शकता तुमच्या व्हिडिओच्या मागे ते इमेज लागतो मित्रांनो. बघू शकता मित्रांनो तुमचा व्हिडिओ कसा मित्रांनो. पीके टेक मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. क्लिक करू शकता मित्रांनो स्टिकर. त्यानंतर मित्रांनो तुम्ही इफेक्टवर जाऊन कोणते हवे तुम्ही इफेक्ट ऍड करू शकता मित्रांनो. जर तुम्हाला मोबाईलचा स्टिकर बी यात मिळतो मित्रांनो. मोबाईल फोनचा बघू शकता मित्रांनो. असा तुम्ही इथून जसे हवे जे स्टिकर हवे तुम्ही इथून ऍडजस्टमेंट करू शकता. तर मित्रांनो बघू शकता आता व्हिडिओ तुमच्या हातातून डिलीट झाला. बायचान्स हा व्हिडिओ डिलीट झाला आहे ते परत कसे आणायचे मित्रांनो. इथे बाणगत मित्रांनो चिन्ह दिसतो त्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला ते व्हिडिओ परत येतो मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर तुमचे साऊंड ऍड करायचं असेल तर मित्रांनो रेकॉर्डिंगवर जाऊन तुम्हाला तुमचे मित्रांनो तुम्ही इथून स्टार्टवर क्लिक करून तुमचे साऊंडही ऍड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता मी करून दाखवतो. जय शिवराय मित्रांनो. पीके टेक मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे.
तर मित्रांनो बघू शकता तुमच्या इथे साऊंड ॲड झालेलं आहे मित्रांनो. तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही इथून ॲडजस्टमेंट करू शकता मित्रांनो. व्हॉल्यूम वाढवू शकता, नॉईज रिमूव्ह करू शकता, व्हॉईस चेंज करू शकता मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये ऑडिओ ॲड करू शकता. त्यानंतर ऑडिओमध्ये मित्रांनो म्युझिक बी ॲड करू शकता मित्रांनो. जर तुम्हाला एखादी व्हिडिओमध्ये मित्रांनो ब्लर इफेक्ट करायचे असेल तर मित्रांनो त्यावर इफेक्टवर जाऊन मित्रांनो बेसिक इफेक्टवर क्लिक करून तुम्हाला जे ब्लर करायचं आहे मित्रांनो इथून ब्लर करू शकता मित्रांनो. असे बघू शकता मित्रांनो ब्लर करू शकता. जर तुम्हाला एखादी व्हिडिओमध्ये इमेज वगैरे ॲड करायचे असेल तर मित्रांनो तुम्हाला फॉर एक्झाम्पल दाखवतो मित्रांनो. जर इमेज ॲड वगैरे करायचे असेल तर मित्रांनो असे तुम्ही इथून ॲड करू शकता मित्रांनो. त्यानंतर त्याला राऊंड शेप कसे बी शेप देऊ शकता मित्रांनो. बघू शकता मी राऊंड शेप देतो मित्रांनो. असे ॲड करू शकता मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो तुमचा व्हिडिओ बेसिक ॲडव्हान्स सेटिंगमध्ये तुमचा व्हिडिओ कसा झालेला आहे मित्रांनो. डिटेलमध्ये व्हिडिओ सांगणार आहे. तर शिवराय मित्रांनो बीके टेक मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. त्या अगोदर तुम्ही स्टिकर वगैरे ॲड करून मित्रांनो व्हिडिओ एडिटिंग करू शकता. त्यानंतर मित्रांनो इथे मोबाईल स्क्रीन दिसतो मित्रांनो त्यावर क्लिक करून मित्रांनो तुम्हाला कॅप्चर अँड सेव्ह हा असा इमेज जर तुम्हाला गॅलरीमध्ये सेव्ह करायचा असेल तर मित्रांनो कॅप्चर आणि सेव्हवर क्लिक करू शकता मित्रांनो. ॲड थंबनेल करू शकता, ॲड इझी लायर करू शकता मित्रांनो. त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करू शकता मित्रांनो ॲडव्हान्स सेटिंगमध्ये. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.